आराधनेमध्ये पहिला शब्द म्हणजे योहन्नाच्या विषयामध्ये म्हणत आहे प्रभूच्या आधी आलेला शब्द की प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. हालेलुया. तो योहन्ना जेव्हा बप्तिस्मा द्यायला लागले भरपूर लोक त्याच्याकडून बप्तिस्मा घ्यायला लागले आणि त्याच्यामध्ये शास्त्री आणि पारुशी पण त्याच्याकडे आले बप्तिस्मासाठी. पण तो त्यांना म्हणतो सापांच्या पिल्ल्यांनो तुम्हाला देवाच्या क्रोधापासून वाचण्यासाठी कोणी सांगितलं? जसं तुम्ही बप्तिस्मा घेणार आहे येत आहे घ्यायला, पण तसं तुम्ही फळ आणा. हालेलुया. मत्तीमध्ये लिहिलेलं आहे. मत्ती त्याचं 3रा अध्याय आणि 8 वचन आपण पाहू. मराठीमध्ये वाचा. जास्त पश्चातापास योग्य असे फळ द्या. इसलिए मन फिराओ की योग्य फल लाओ. इथं योहन्ना त्या लोकांना म्हणतो जे 7 वचनामध्ये आपल्याला म्हणतो जब उसने बहुत से फरीसी और सदुकियों को बपतिस्मा के लिए अपने पास आते देखा तो उसने कहा, हे सांप के बच्चों, तुम्हें किसने जता दिया? आने वाले क्रोध से भागो. इसलिए मन फिरा वैसा फल लाओ. कोणाला म्हटलं? योहन्ना जे शास्त्री फरीसी शास्त्री होते त्यांना म्हटलं. ओके. 7 वचन आपण ओके त्या लोकांना म्हटलं. तर मन फिराव भरपूर जोरचे मन फिरावं. पाणीचा बप्तिस्मा मन फिरावचा बप्तिस्मा आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मन फिरावचा बप्तिस्मा. आता मन फिरावच्या विषयामध्ये जेव्हा आपण पाहतो बायबलमध्ये मन फिराव का अर्थ मन फिराव याचा अर्थ मनचं काय? मन का परिवर्तन का अर्थ मन का परिवर्तन का अर्थ. तर वचन पाहू. प्रेरितची कृत्य, प्रेरित के काम. प्रेरित के काम त्याचं 26वा अध्याय आणि 17 आणि 18 वचन. ठीक आहे. प्रेरित के काम 26, 17 आणि 18 वचन. गावाचा मराठीमध्ये वर घेतल्यावर त्यांनी साहित्यांची योजना करून तारू खालून आवळून बांधला आणि आपण सुरती नावाच्या भाटीवर जाऊन आदळू असे त्यांस भय वाटले. म्हणून त्यांनी प्रेषितांचे कृत्य 26वा अध्याय 27 वाजता 17 आणि 18. या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन. मी तुला त्यांच्याकडे पाठवितो.
यासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अंधारातून देवाकडे अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. हाँ. तर मध्य का अर्थ यह परमेश्वर इथं बोलत आहे. ओके, परमेश्वर मन परिवर्तनचा अर्थ आम्ही पाहता येतं की और मैं तुझे तेरे लोगों से और अन्य जाति से बचाऊंगा. तेरे लोगों से बचाओ से बच्चा और नहीं, तेरे लोगों से और अन्य जाति से और अन्य बचाऊं बचाता रहूंगा. बचाता रहूंगा रहूंगा. इसके पास और मुझे इसलिए भेजता हूँ कि तू कि उनकी आंखें खोले कि वे अंधकार से ज्योति की ओर अंधकार से ज्योति की ओर और और शैतान के अधिकार से और के अधिकार से परमेश्वर की ओर फिरे परमेश्वर की ओर फिरे. कि पापों की क्षमा हो पापों की क्षमा और उन लोगों के साथ जो तुझ पर विश्वास करने से
विश्वास करने से पवित्र किए हैं। मन परिवर्तन का अर्थ, मन परिवर्तन, हृदय परिवर्तनचा अर्थ आहे. तर देवाचं वचन सांगतो मन परिवर्तन. जे पाणीचं बप्तिस्म आहे, मन परिवर्तनचा बप्तिस्म आहे. ते जे सदुकी, जे पारोशी असेच ते योहन्नाकडे आले. त्यांचं मन परिवर्तन नाही, काही नाही, मनचं फळ त्यांच्याकडे नव्हतं आणि तसं ते बप्तिस्मासाठी आले. आणि मग तो योहन्ना म्हणतो सापांच्या पिल्ल्यांवर येणाऱ्या देवाच्या क्रोधापासून कोणी तुम्हाला पळायला सांगितलं. तुम्ही मन फिरावं तसं फळ आणा. हालेलुया. मन फिरावं मतलब तिथं आम्ही पाहतो की अंधकारातून ज्योतीकडे येणं. तिथं आम्ही पाहिलं देवाचं वचन सांगतो और मैं तुझे तेरे लोगों से और अन्य जाति से बचाता रहूंगा, जिसके पास मैं अब तुझे इसलिए भेजता हूँ कि तू उनकी आंखें खोले कि वे अंधकार से ज्योति की ओर और शैतान के अधिकार से परमेश्वर की ओर फिरे, ताकि पापों की क्षमा हो और उन लोगों के साथ जो मुझ पर विश्वास करने के द्वारा पवित्र किए गए हैं उसके द्वारा तू मीराज पाए. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तर आम्ही पाहतो पाणीचं बप्तिस्मा मन फिरावाचं बप्तिस्मा आहे. हालेलुया. आणि मन फिरावाचं आम्ही पाहतो की अंधकारातून ज्योतीकडे येणं, शैतानाच्या अधिकारातून परमेश्वरच्या अधिकाराकडे येणं. आमेन. हालेलुया. ज्याच्याद्वारे आमच्या पापाची क्षमा आम्हाला मिळणार आहे. प्रेज लॉर्ड. आणि आम्हाला त्याच्यावर विश्वास केल्याद्वारे पवित्र जे लोक आहेत त्यांच्या संगती मिराज मिळणार आहे. पवित्र लोक माहिती आहे तुम्हाला बायबलमध्ये? बायबल सांगतं जे लोक बायबलमध्ये सांगितलं अशी बी काही लोक आहेत. 100 यहोवा विटनेस वाले काय म्हणतात, 1,44,000 लोक स्वर्गात जाणार आहे. माहिती तुम्हाला? माहिती? 1,44,000 यहोवा विटनेस वाले. तर ते 1,44,000 जे लोक आहेत ज्यांनी लग्न पण केले नाही, ज्यांनी लग्न पण नाही केलेले, ज्यांनी आपलं लग्न बी नाही केलं, काही नाही केलं, ते लोक आहेत. पण इथं देवाचं वचन सांगतं मुझ पर विश्वास करने के द्वारा जो पवित्र किए गए हैं उनके साथ तू भी मिराज पाए. हालेलुया. मग 1,44,000 नाही जाणार. येशू म्हणतो माझी मेंढर आणखी बी आहे, त्याला पण घेऊन या. देवाची इच्छा कोणाचा बी नाश होऊ नये, पण या विठ्ठल तेवढेच जाणार. मला माहित नाही, पण म्हणतात तसे 1,44,000 बाकी नाही जाणार. ओके. तर म्हणून इथं आपण पाहतो वचन की त्याच्याद्वारे विश्वास करण्याद्वारे पवित्र केले जाईल, त्याच्यासाठी आम्हाला मिराज मिळाला. आमेन. आणि येशूच्या रक्ताद्वारे आमची पापाची क्षमा आम्हाला मिळत आहे. आपण गेल्या वेळेस पाहिलेलं EPC मध्ये पाहिलं, आम्ही EPC पत्रामध्ये पाहिलेलं, EPC 1:7 मध्ये गेल्या वेळेस पाहिलेलं की येशू ख्रिस्ताच्या द्वारे अनुग्रह, बायबल स्पष्ट सांगतं वाचा ते वचन, येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्या रक्ताच्या खंडणी भरून आम्हाला मुक्ती म्हणजे आमच्या अपराधाची क्षमा मिळाली आहे, असं देवाचं वचन सांगतं. EPC 1:7. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकरांच्या ठायी त्याच्या रक्ताच्या
द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. आमेन, मिळाली आहे. प्रेज लॉर्ड. तर येशूच्या रक्ताद्वारे आम्हाला आमच्या अपराधाची क्षमा मिळाली आहे आणि त्याच्यावर विश्वास करणाऱ्याद्वारे आम्हाला बायबल स्पष्ट सांगतं त्या पवित्र लोकांसंगती मिराज आहे. आमेन, हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून देवाचं वचन सांगतं जर आम्ही आमची पापे पदरी घेतली तर विश्वास योग्य देव आहे आमच्या पापाची क्षमा करायला. 1 योहन्ना म्हणून दाखवतो. 1 योहन्ना 1:9. तो विश्वास योग्य देव आहे. हे विश्वास योग्य जर आम्ही आमचे अपराध कबूल करतो तर तो विश्वास योग्य देव आहे त्याच्यातून आम्हाला सोडवण्यासाठी. प्रेज लॉर्ड, हालेलुया. बघा 1 योहन्ना 1:9. जर आपण आपली पापे पदरी घेतली हा तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापाची क्षमा करी. आमेन. बस तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून तो जर आम्ही आमची पाप पदरी घेतली तर तो विश्वसनीय न्यायी आहे आमच्या पापाची क्षमा करण्यामध्ये. आमेन, हालेलुया. आणि पवित्र करण्यामध्ये. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून इथं विचार सांगतं की त्याच्या रक्ताद्वारे आमच्या पापाची क्षमा आम्हाला झाली आहे, मिळाली आहे. आमेन, हालेलुया. आणि म्हणून मनचं परिवर्तनचा अर्थ आम्ही इथं पाहतो की अंधकारातून ज्योतीकडे येणं, शैतानाच्या अधिकारामध्ये जे होते पहिला आम्ही त्याच्यातून देवाकडे येणं, देवाच्या अधीन होणं. आमेन, देवाच्या सानिध्यात येणं, देवाच्या अधीन होणं, हेही मन परिवर्तनचं खरा अर्थ आहे. आम्ही पाहतो बायबलमध्ये शाऊल हा कोण होता माहिती? शाऊल तो असा व्यक्ती होता की देवाच्या लोकांचा तो छळ करायचा. नंतर पौलुस बनला. पहिला शाऊल आहे. पौलुस नंतर बनला, पहिला शाऊल आहे. ओके. तो देवाच्या लोकांचा असा छळ करायचा. तो जिथे देवाचे लोक असायचे त्याला पकडायचा, त्याला मारायचा, प्रार्थनेमध्ये जाऊन मारायचा, कैद करायचा, असा तो व्यक्ती होता. कोण? शाऊल. पहिला शाऊल आहे, नंतर पौल बनला. आणि काय होत आहे, मन जे होतं तसं होतं त्याचं. देवाच्या लोकांप्रती भरपूर त्याच्या मनामध्ये घृणा आणि असं तसं मन कठोर होतं, दयामाया नव्हती. आणि मग काय होत आहे, एक दिवशी तो त्याला कळतं की देवाचे लोक तिथे प्रार्थना करते आणि तो जात आहे घोड्यावर. काही लोक अधिकारातून चिठ्ठी घेतली आणि तो काही लोकांना घेऊन जात आहे घोड्यावर. आणि जात असतानाच काय होतं ऐकलंय का तुम्ही वचन मध्ये? काय होत आहे जाता हा प्रकाश दिसतो त्याला. प्रकाश येतो आणि आवाज त्याच्यातून आवाज येते. शाऊल माझा छळ का करत आहे? माझ्या लोकांचा तू छळ का करत आहे? माझा छळ तू का करत आहे? आणि मग तो म्हणतो तू कोण आहे बरोबर? तो म्हणतो ज्या येशूचा तो छळ करतो तो मीच आहे. आणि वचन सांगतो तेव्हाच मेरी त्याच्या कृत्यामध्ये 9 अध्यायामध्ये असं म्हणलं. मेरी त्याचे कृत्य 9 अध्याय आपण पाहूया. त्याच्यामध्ये परिवर्तन त्याचं जीवनाचं होत आहे. हा 9 अध्याय 3ऱ्या वचनापासून वाचा. हा नाही पहिल्यापासून वाचा. कसं काय करत होतं तो लोकांना, देवाच्या लोकांना. हा वाचा. शाऊल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्याविषयी फुसकारे टाकीत होता. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्यांच्यापासून दिविश खाद्य सभास्थानांना अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे की पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने
त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे. बांधून स्त्री असो पुरुष असो आढळले त्याला बांधून येरुशलेम मध्ये आणावं. हा पुढं मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. प्रकाश चमकला आणि काय होते तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणा बरोबर बोलताना ऐकली की शौला शौला कोण आहे तो? शाऊला शाऊला हा शाऊल हा शाऊल शाऊल. माझा छळ का करतो? माझा छळ का करतो? ओके हा. तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. हा. तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल. त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी, पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. मग शौलाला जमिनीवरून उठविले तेव्हा त्याने डोळे उघडले, तो त्याला काही दिसेना. तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दिमिश्कात नेले. तेथे तो 3 दिवस आंधळ्यासारखा झाला व त्याने काही अन्न पाणी घेतले नाही. ओके 9 पर्यंत वाचलं आहे ना. 3 दिवस पहिलं इथं आम्ही पाहिलं तो तसं जात आहे आणि मग वचन सांगतो प्रकाश आला आणि प्रकाशात वाढली शाऊल शाऊल माझं छळ का करतो? तू कोण आहे? तो ज्या येशूचा तू छळ करतो तो मीच आहे. आणि बायबल सांगतो तो जेव्हा हे ऐकत आहे तो वरतून पडत आहे, भूमीवर पडत आहे आणि तो आंधळा होत आहे. 3 दिवस बायबल सांगतो पूर्णपणे तो आंधळा होत आहे. नंतर काय होतं? नंतर पुढं 10 वचन मग देवाच्या हा वाचा. इकडे दिमिश्कात हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला, हनन्या. त्याने म्हटले, काय प्रभू? प्रभू त्याला म्हणाला, उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तास कर, शौलाच्या नावाच्या मनुष्याचा शोध कर. कारण पहा तो प्रार्थना करीत आहे आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नावाचा एक मनुष्य आपणावर हात ठेवीत आहे असे त्याने पाहिले आहे. तेव्हा हनन्याने उत्तर दिले, प्रभू, यरुशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे. आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकांपासून त्याला अधिकार मिळाला आहे. परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे. आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन. तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, शौल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून मला पाठविले आहे. त्याच्या डोळ्यावरून आपल्या त्याच्या डोळ्यावरून खापल्यासारख्या खाली पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. हो, प्रेज लॉर्ड. त्याचं जीवन परिवर्तन झालं, मनचं परिवर्तन झालं आणि मग तो बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. आणि म्हणून इथं वचन सांगतं की आम्ही पाहतो मनाचं परिवर्तन, जसं शाऊलचं परिवर्तन झालं. पहिला तो शाऊल होता, नंतर मग पौलुस बनला. म्हणजे शाऊल कोण आहे? शाऊल. हालेलुया. आणि मग तो देवाचे आणि तिथं वचन सांगतं खास करून जेव्हा हन्याला जेव्हा परमेश्वर बोल माझ्या नावाकरता त्याला भरपूर दुःख पण सहन करायचं मी ते मी सांगणार आहे. तर
Praise the Lord. माझ्या नावासाठी त्याला भरपूर दुःख मी सहन करायचं ते बी मी दाखवणार आहे. आणि मग बायबल सांगतं, वचन सांगतं, 1 पत्रस 3 अध्याय आणि 17 वचन सांगतं, जर आम्ही चांगलं करून दुःख सहन करत आहे तर वाईट करून दुःख सहन करण्यापेक्षा ही चांगली गोष्ट आहे. 1 पत्रस आज करून हे 16 वचनामध्ये ती वचन पाहिलं आपण. 1 पत्रस 3 अध्याय आणि 17 आणि 18 वचन. 18 मध्ये ते खास करून 17 मध्ये आपल्याला ते भेटतं. 1 पत्रस आवाज. कारण चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. आमेन. आणि 18 वचन सांगतं, येशूने पण आमच्यासाठी दुःख सहन केलं. 18 वचन मध्ये भेटतं आपल्याला. ओके. या काळी येशूने पण आमच्यासाठी चांगलं करत आणि दुःख सहन केलं. प्रेज द लॉर्ड. 18 हा लिहिले मी. कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता एकदा मरण सोसले. आमेन. आमेन. आणि तिसऱ्या दिवशी जिवंत पण झाला. आमेन. हालेलुया. बायबल सांगतो जसं त्याच्या डोळ्यावरच्या खपल्या पडतात, है ना, डोळ्यावरच्या खपल्या पडतात. जे आंधळा होता आणि जसं अनन्या जवळ हात ठेवतो, जो प्रार्थना करतो, त्याच्या डोळ्यावरच्या खपल्या पडतात आणि त्याला दिसू लागतं आणि तो जाऊन लगेच बायबल सांगतं बप्तिस्मा घेतो. आमेन. तर मनचं परिवर्तन होणं. आम्ही पाहिलं अंधकारात होतो. पहिलं आम्ही सर्व अंधकारामध्ये होतो. बायबल सांगतं आता आपण देवामध्ये, आता आम्ही देवामध्ये प्रकाश आहे, प्रकाशाची संतान आहे. माहिती तुम्हाला वचन दिले. पहिले आम्ही अंधकारामध्ये होतो तर तसं आम्ही चालवतो, पण आता आम्ही देवामध्ये प्रकाशाची ज्योती, प्रकाशाचे संतान आहे. कलिसिओ मध्ये भेटेल कलिसिओ. पहिला अध्याय अंधकाराची खाली घेतो. अंधकारातून प्रकाशाकडे. अंधकार से जो कलिसिओ याने आपल्याला उसी ने हमें अंधकार के वंश से छुड़ाकर अंधकार के वंश छुड़ाकर से, हाँ, छुड़ाकर अपने प्रिय पुत्र के राज्य में प्रवेश कराया. के राज्य में प्रवेश कराया. ओके. और बाइबल की थी 14 वचन, जिसमें हमें छुटकारा अस्पताल अपराध की क्षमा प्राप्त होती है. 18 14 जिससे
अर्थात प्राप्त प्राप्त होती है. आम्ही पाहिलं अंधकारातून ज्योतीच्या बाबा सांगतो अंधकार उसी ने हमें अंधकार के वंश से छुड़ाकर अपने प्रिय पुत्र के राज्य में प्रवेश करवाया, जिससे हमें छुटकारा अर्थात पापों की क्षमा प्राप्त होती है. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि मनचं परिवर्तन तेच आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मनचं परिवर्तन आणि पाण्याचा बपतिस्मा ते मनचं परिवर्तनचं बपतिस्मा आहे. आणि म्हणून ठीक आम्ही पाहतो हे लोक जेव्हा यमुनाकडे येतात म्हणून तो म्हणत आहे इसलिए मन फिराव के योग्य फल लाव. मन फिराव के योग्य फल लाव. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बायबल कसं सांगतात जे लोक अंधकारच्या छायेत मृत्यूच्या याच्यामध्ये बसले होते त्यांच्यावर प्रकाश चमकावं. हे जे झालं देवाकडून झालं आहे. आमेन. पण आम्हाला निर्णय घ्यायचा की अंधकारातून आम्हाला देवाकडे येणं आहे. अंधकारातून देवाकडे वळणं आहे. ज्योतीकडे वळणं आहे. मूर्तीतून देवाकडे वळणं आहे. हालेलुया. शैतानापासून आम्हाला शैतानाच्या अधिकारातून निघून देवाच्या सानिध्यात येणं, देवाच्या अधिकाराच्या खाली येणं जरुरीचं आहे. आज्ञाकारी होणं जरुरीचं आहे. आमेन. तिथं बायबल सांगतं जेव्हा हनन्याला जेव्हा बोललं गेलं की मी त्याला सांगणार आहे माझ्यासाठी त्याला कितीतरी दुःख सहन करायचे. आता त्यांनी विचार केला असता अरे माझी पहिली लाईफ किती चांगली होती. जेव्हा त्याला दुःख होतं तर किती दुःख होतं. बायबल सांगतं त्याने 5 वेळा गोडीचे फटके खाल्ले. येशूने 1 वेळा खाल्ले, त्याने 5 वेळा खाल्ले. 39 गोडीचे फटके. आपण पाहूया काय काय दुःख सहन केलं त्याने. बघायला लागेल ना. बघायला लागणार. जरूर बघायला लागणार. बघायला लागणार का काय काय दुःख सहन केलं. काय हा चला 2 करंजियो पौलुसचं जाऊन तयार इथं येतं. आहे 24 पासून आहे बाबा. पाहू सर आपण 23 पासून पाहू. 23 पासून हां वाचा. 23 पासून. ते अब्राहमाचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे. हे मी वेडगाळ्यासारखं बोलतो. मैं पागल के समान कहता हूँ. क्षमा करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे.
मैं उनसे बढ़कर हूँ। अधिक परिश्रम करने में, बार बार कैद होने में, कोड़े खाने में, बार बार मृत्यु के जोखिम में। हाँ 24 5 बार मैंने मी यहूद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले, हा. 3 वेळा छड्यांचा मारा खाल्ला, हो. एकदा मला दगडमार झाली, 3 वेळा माझे गलबत फुटले, व 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालवली. मी कितीतरी प्रवास केला, नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेले संकट, माझ्या देश बांधवांनी आणलेले संकट, परराष्ट्रीयांनी आणलेले संकट, नगरातले संकट, रानातले संकट, समुद्रावरले संकट, नामधारी बंधूंनी आणलेले संकट, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जाणरणे, तहानभूक, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडावागडे परी. बस बस. तो यहाँ इथे म्हणतो मैं उनसे बढ़कर हूँ. अधिक परिश्रम करने में, बार बार कैद होने में, कोड़े खाने में, बार बार मृत्यु की जोखिम में, 5 बार मैंने यहूदी के हाथ से 39 कोड़ों के मार खाए हैं. कोड़ों के मार 39 कोड़ों के मार खाए. 3 बार मैंने बेत खाई म्हणजे छडीचा मार खाल्ला. एक बार मुझ पर पथराव किया गया. जेव्हा त्याचा पथराव केला त्याला वाटलं मेला तो, पण तो जिवंत त्याला ठेवला. आमेन, हालेलुया. आणि पुढे म्हणत आहे 1 बार मुझ पर पथराव किया गया, 3 बार जहाज जिस पर मैं चढ़ा था टूट गया. 3 वेळा जहाज तुटलं तरी तो वाचला. तर बघा देवाचा अनुभव. हालेलुया. 3 वेळा जहाज तुटलं तरी तो वाचला. एक रात एक दिन में, एक रात दिन में मैं समुद्र में काटा. एक रात एक दिवस, एक रात्र आणि एक दिवस त्यांनी समुद्रामध्ये काढला. ठीक आहे, समुद्रामध्ये दिवस मध्ये मजा वाटते, पण रात्र उसमें काटा आहे. पूर्ण रात्र दिवस. पुढं काय म्हणत आहे? काटा है. मैंने बार बार यात्रा में, नदियों में जोखिम में, डाकू के जोखिम में, अपने जाति वाले से जोखिम में, अन्य जाति से जोखिम में, नगरों के जोखिम में, जंगल के जोखिम में, समुद्र के जोखिम में, झूठे भाइयों के बीच जोखिम में, परिश्रम और कष्ट में, बार बार जागते रहने में, भूख प्यास में, बार बार उपवास करने में, जाड़े में, उघडे में रहने में. ओके, सगळ्यांमध्ये. ओके, भरपूर काही वेळा त्याच्या मनामध्ये असं नाही आलं की अरे पहिलं जीवन काय होतं माझं. त्याच्यामध्ये मस्त जाऊन मारामारी करायचे आणि सगळं अधिकार आपल्याला आहे. अधिकार चिठ्ठ्या घ्यायचा तू अधिकार, त्याला कोणी लोक कोणी पण असो. पण देवासाठी तरी बायबल स्पष्ट सांगतो, देवाने त्याला म्हटलं, देवाने त्याला दाखवलं. प्रेज लॉर्ड. कारण की अन्याला देव म्हणतो त्याला माझ्यासाठी जे सहन करायचं आहे मी त्याला दाखवेन. आणि त्यांनी ते पाहिलं. आमेन, हालेलुया. आणि म्हणून देवाचं सांगतो, जर आम्ही चांगलं करून दुःख सहन करत आहे तर ते चांगली गोष्ट आहे की वाईट करून दुःख सहन करण्यापेक्षा. हालेलुया. मनाचं परिवर्तन, एक निर्णय परमेश्वरकडे येण्याचा आणि पूर्णपणे दृढ तो निर्णय असणं गरजेचं. आमेन. किती वारा येऊ द्या, वादळ येऊ द्या, मग तो व्यक्ती हटणार नाही, कारण त्याच्या मनाचं परिवर्तन झालं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून बायबल स्पष्ट सांगतं, तो शाऊलचा पौलुस बनला. हालेलुया. शाऊलचा तो पौलुस झाला. प्रेज लॉर्ड. तर आम्ही पाहतो मनाचं परिवर्तन मध्ये, आणखी आम्ही पाहूया मनाचं परिवर्तन मध्ये जाऊया गोष्टीमध्ये. कारण की हे मी पहिल्यांदा शिकवत आहे, आतापर्यंत शिकवलं नाही जेवढं झालेलं आहे त्याच्यामध्ये. ओके, मन की परिवर्तन की भाषा, ये पॉइंट
परिवर्तन परिवर्तन किसी के द्वारा परमेश्वर की बुलाहट के लूटने का लूटने का ठोस अनुभव है। अनुभव है। मन के परिवर्तन की परिभाषा, मन के परिवर्तन की भाषा। मन परिवर्तन किसी व्यक्ति के द्वारा परमेश्वर की बुलाहट के प्रत्युत्तर में लौटने का एक ठोस अनुभव है। हालेलुया। तो एक ठोस अनुभव आहे। हालेलुया। ठोस म्हणजे त्याच्यामध्ये एकदम ठोस अनुभव आलाय त्याला, तो व्यक्तीला। जसं मग आपण पाहतो पौलुसच्या जीवनामध्ये पाहतो आपण पूर्णपणे लास्ट कितीतरी त्याने भरपूर जातात कैदमध्ये असताना पत्र लिहिले कलिसियांना। कैदमध्ये असताना बी त्याने ते देवाचं कार्य ते पत्र लिहित राहिलं। हालेलुया। प्रेज लॉर्ड। पाहू शकतो की परमेश्वरची बुलावट परिवर्तनाची जी भाषा आम्ही पाहतो एक परमेश्वर के प्रति एक ठोस अनुभव आहे, ठोस अनुभव। आमेन। आणि आम्ही पुढे करतो। मन का परिवर्तन। मन का परिवर्तन
मध्ये आलं मोदीचं तिकडं मोदी मध्ये हे चालू होतं बिहारमध्ये घर वापसी. ऐकलं का? घर वापसी बिहारमध्ये एक नारा चालू होता घर वापसी. माहिती करायचं का? माहिती नंतर सांगेल घर वापसी. ओके, पण इथं आपण पाहतो जीवित परमेश्वर की ओर विश्वास पूर्ण वापसी. घर वापसी, जीवित परमेश्वर को विश्वास पूर्ण वापसी. परमेश्वर की ओर पश्चाताप पूर्ण वापसी. वापसी. करने और मार्ग
से प्रवेश की ओर फिर जीविते और जीविते और सच्चे सच्चे परमेश्वर की सेवा करो। मन का परिवर्तन बदलावट, तो मन का परिवर्तन पाप से मन फिराना, बदलावट परमेश्वर की ओर लौटना। हालेलुया। जीवित परमेश्वर की ओर विश्वास पूर्ण वापसी, जीवित परमेश्वर की ओर विश्वास पूर्ण वापसी, फिर परमेश्वर की ओर पश्चाताप पूर्ण वापसी, मन का संपूर्ण परिवर्तन, उसको देखो। फिर हम देखते पापों से क्षमा प्राप्त करने और परमेश्वर की के
न्याय से बचने का एक मात्र मार्ग है. मन का परिवर्तन. तर इथं आम्ही पाहतो पॉलुस काय म्हणतो मराठीमध्ये वाचो. 1:1-9 मी पण सांगितलं क्योंकि वे आप ही हमारे विषय में बताते कि तुम्हारे पास हमारा आना कैसा हुआ और तुम क्यों कर मूर्खों से परमेश्वर की ओर फिरे ताकि जीविते और सच्चे परमेश्वर की सेवा करें. आमेन. हालेलुया. वाचा. कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे हा. आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास. त्याच्यामध्ये मोरच जिक्र केलं. 9 पूर्ण वाचतो. 9 पूर्ण वाचलं. हा. वाचा परत. कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास. जिवंत सत्य देवाची सेवा करण्यास. शब्द काढला है क्योंकि वे आप ही हमारे विषय में बताते कि हमारे पास तुम्हारे पास हमारा आना कैसा हुआ और तुम कैसे मूर्तों से परमेश्वर की ओर फिरे ताकि जीवित और सच्चे परमेश्वर की सेवा करें. मूर्त ह्याच्यात लिहिले त्याच्यात मूर्त नाही लिहिले. जिवंत व सत्य हा देवाची मूर्त गाळ म्हणजे मूर्त पासून देवाकडे वळणं. हालेलुया. मनचं परिवर्तन हे आम्ही इथे सांगितलं पाहिलं ना. अंधकारातून ज्योतीमध्ये तर पहिला अंधकारातून ज्योती की ओर और शैतान के अधिकार से परमेश्वर की ओर फिरे ताकि पाप की क्षमा और उन लोगों के साथ हमें पाके के विश्वासाद्वारे पवित्र केले जात आहे त्याच्याद्वारे मिळत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तर पाणीचा बपतिस्मा आम्ही पाहिलं. पाणीचा बपतिस्मा आहे मन फिराव का बपतिस्मा. आणि मन फिराव जसं मग ते आम्ही रिपीट करतो की पाणीचा बपतिस्मा मन फिरावचा बपतिस्मा आहे. आणि मग ते त्याचं 3रा अध्याय आणि 7 आणि 8 वचनामध्ये खास करून 8 मध्ये लिहिलं आहे इसलिए मन फिराव के योग्य फल लाव. योहन्ना कुणाला म्हणतो सदकी जे पारुशी लोक त्याच्याकडे आले बपतिस्मासाठी तर तो म्हणत आहे 7 वचनामध्ये आम्ही पाहिलेलं. परत काढा लगेच मी काढून बघूया. पहिलं 8 वाचा 8 आणि मग 7 वाचा. मन फिराव त्याचं फल लाव है ना. इसलिए मन फिराव के योग्य फल लाव. हा. परंतु फरीसी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यांस म्हटले अहो सापाच्या पिलांनो भावी क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले. जास्त पश्चातापास योग्य फळ द्या. मतलब मत्ती 3रा अध्याय 7 और 8 वचन में हम देखते वहाँ सदकी परुषी लोग जब उसके पास आते तो उनको वो कहता है की देवाच्या क्रोधापासून तुम्हाला कुणी पळायला सांगितलं है ना. देव परमेश्वर के क्रोध से बचने के लिए किसने बचाया. अगर तुम बपतिस्मा लेने को आ रहे पर बपतिस्मा मन फिराओ वैसा फल तुम लाओ. जब मन फिरा रहे तो फल लाओ. हालेलुया. और हमने देखा था मन का परिवर्तन का अर्थ जो हमने देखा मन का परिवर्तन का अर्थ पहले के काम उसका 26वां अध्याय 17 और 18 वचन. और मैं तुझे तेरे लोगों से और अन्य जाति से बचाता रहूंगा जिसके पास मैं अब तुझे इसलिए भेजता हूँ कि तू उनकी आंखें खोल कि वे
अंधकार से ज्योति की ओर और शैतान के अधिकार से परमेश्वर की ओर फिरे, कि पाप की क्षमा और उन लोगों के साथ जो मुझ पर विश्वास करने से पवित्र किए गए हैं मिरास पाए. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि आम्ही पाहिलं जे यहोवा विटनेस 1,44,000 जाणार म्हणतात स्वर्गात, पण आम्ही पाहिलं त्याच्यावरनं की 1,44,000 ते लोक आहेत ज्यांनी लग्न पण केले नाही, जे त्यांनी लग्न पण केले नाही ते लोक. पण बायबल सांगतो, इथं सांगत आहे त्यांच्यासाठी आम्हाला मिरास मिळणार आहे. आणि पुढं पाहतं की EPCO मध्ये म्हटलं आहे की येशूच्या रक्ताद्वारे आमच्या पापाची क्षमा आम्हाला मिळाली आहे. आणि मग आम्ही पाहिलं मनचं परिवर्तन, मन का परिवर्तन के विषय में हमने देखा शाऊल के जीवन से, जो हमने फिर के काम 9वां अध्याय 1 से 18 वचन में हमने देखा. जो शाऊल जो था बाद में पौलुस बना, वो क्या करता था, परमेश्वर के लोगों को कैसा सताता था और कैसा वो सताता था, उनको मारता था, कैद में डालता था. और फिर हम देखते जब वो अधिकार से चिट्ठी लेके किशमाइश को निकला, किशमाइश ना दशमाइश दनिश को निकला, दनिश बराबर, दनिश को जब निकला तो उसके साथ वो और भी साथी थे. और फिर बाद में हम देखते परमेश्वर का उजाला उस पर आता है और वो बात करने लगते हैं, शाऊल शाऊल तुझे क्यों सताता है. वो बोलता है तू कौन है प्रभु. तो बोलता है मैं वही हूँ, यीशु हूँ जिसे तू सताता है. और बाद में हम देखते हैं कि वो नीचे गिर जाता है और उसकी आँख अंधी हो जाती है. 3 दिन तक न वो खाया न पिया. उसको जब उस नगर में लेके जाते, फिर वहाँ परमेश्वर का चेला, परमेश्वर का प्रभु का एक चेला वहाँ रहता है जो हनन्या. परमेश्वर उसको दर्शन देकर शाऊल के विषय में बताता है. जब शाऊल के विषय में बताया जाता है तो बोलता है प्रभु वो तो कैसा, उसके पास तू जाना है और उसने सब स्वप्न देखा है कि हनन्या नाम का एक व्यक्ति तेरे पास आ रहा है, तेरे सिर पर हाथ रख रहा है और उसके लिए प्रार्थना कर रहा है और वो राह देख रहा है. तो हनन्या बोल रहा है प्रभु वो व्यक्ति कैसा है, उसके विषय में तो मैंने बहुत कुछ सुना है, वो लोगों परमेश्वर के लोगों को सताता धमकी देता है, मारता है, पीटता है. तो परमेश्वर कहता है उसके पास तो जा, क्योंकि मैंने उसको चुना है, मेरा एक पात्र है वो, और उसको कितना तो दुख सहन करना है वो मैं बताऊंगा. जो 16 वचन में हमने देखा था. फिर हमने देखा था दुख उसको सहन करना है. 16 पढ़ना इसका, वो तो स्टोरी आप जो व्यक्ति काम ये 9वां अध्याय 18 तो आप घर जाके भी आप पढ़ सकते हैं, आपने पढ़ा भी रहेगा, पर 8 खास करके 16 वचन में लिखा गया है शायद. हाँ पढ़ो. आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःखे सोसावी लागेल हे मी त्याला दाखवेन. हाँ मेरे नाम के लिए उसको कितना तकलीफ सहन करना है वो भी मैं उसको बताऊंगा. तो हमने देखा था 1 पत्रस 3 अध्याय 17 वचन. अच्छा करके अगर हम दुख उठाते हैं तो ये बेहतर है कि बुरा करके दुख उठाना, क्योंकि यीशु मसीह ने भी हमारे लिए अधर्मी के लिए उसने धर्मी होकर उसने दुख उठाया. और यह वचन कहता है जब परमेश्वर इसको कहता है तो उसको मैं बताऊंगा कितना उसको मेरे लिए दुख सहन करना है ना. तो हम देखते बाद में कि उसको क्या क्या दुख हुआ, जो हमने इधर देखा 2 कोरिन्थियों उसका 11वां अध्याय और 23 वचन से हमने देखा था कि स्टार्ट किया था. तो उसको क्या क्या तकलीफ हुआ, वो बोलते 30 तकलीफ से हो गया, जो हमने 25 तक पढ़ा गया, इसका 25 तक 26 तक पढ़ा है शायद, 27 तक पढ़ा है शायद, 27 तक पढ़ा जो परिस्थिती 23 वाचा पढ़ा. ते तर माहिती आहे तुम्हाला, घरी जाऊन पण वाचून लिहून घ्या नाही तर. ओके. वो कहता है मैं सबसे बढ़कर हूँ, सबसे मार खाया बहुत सा, मैं बहुत से इसमें मैंने बहुत से ये किया है और परिश्रम भी किया है. फिर वो कहता है 5 बार मैंने 24 वचन में कहता है कि 5 बार मेरे को उन्होंने यहूदी लोगों ने 39 कोड़े 5 बार मारे हैं.
फिर बोलता है इसके छड़ी का मार भी खाया है, पर समुद्र बहुत से ऐसी बातें जो उसके साथ घड़ी है। बहुत दुख उसने उठाया, पत्थर मारा, एक बार तो पत्थर से मारा, लगा था वो मर गया। उन लोगों को जब पत्थर से मार रहे थे उनको लगा मर गए, पर परमेश्वर उसके जिंदा रखा। और बोलता है जहाज 3 बार टूट गया, फिर भी परमेश्वर उससे बचाया उसमें भी। तो बहुत से ऐसे भाई ने लाए हुए संकट, बहुत से एक दिन एक रात्र वो समुद्र में रहा, बहुत से ऐसे परिस्थिति से उभरा। मैं तो इसलिए बोला ना, जब मन का परिवर्तन यही है कि अंधकार से ज्योति की ओर आना। फिर आपने देखा मन का परिवर्तन यही है शैतान के अधिकार से परमेश्वर की ओर फिरना, ताकि हमें पाप की क्षमा मिले। तो पानी का बपतिस्मा मन फिराव का बपतिस्मा है। फिर हमने देखा था मन का परिवर्तन का भाषा मैंने अब तक नहीं सिखाया। अब जब मैं देख रहा हूँ, जब उसमें जिसे बोला मैं अब तक मैंने ये देखा, तो मन का परिवर्तन की जो भाषा हमने देखा कि मन की परिवर्तन किसी एक व्यक्ति के द्वारा परमेश्वर की बुलाहट के प्रत्युत्तर में लौटना, एक ठोस अनुभव हो सकता है, ठोस अनुभव है। फिर हमने देखा मन का परिवर्तन का हमने देखा बदलावट, मन का परिवर्तन पाप से मन फिराना। फिर हमने देखा बदलावट परमेश्वर की ओर लौटना। इसमें और एक ऐड भी कर सकता हूँ मैं, जैसा हम देखते हैं उड़ान पुत्र के विषय में। उड़ान पुत्र लुका में उड़ान पुत्र को स्टोरी मालूम है सबको। पिता से दूर चला जाता है, वह सब माल मत्ता जो भी उसका हिस्सा था लेके जाता है दूर देश में। और बाइबल कहती है दूर देश में वो सब जो भी माल मत्ता था उसका जो हिस्सा था सब कुकर्म में उड़ा देता है, और उस समय वह अकाल गिर जाता है, कोई नौकरी नहीं, कुछ नहीं। तो ऐसा स्थिति आता है कि सुअर का खाना वो खाए, उसकी इच्छा थी, बोल रहा है बाइबल कहते हैं उसकी इच्छा हो गई। फिर आपने पढ़ा रहेगा तो उसकी इच्छा थी जो सुअर का वो मुझे मिले, और ऐसा कितना तो समय से वो खा रहा था, कितना सा समय से वो उस स्थान में था और वो खा रहा था। पर बाइबल कहती है पिता हर दिन उसको देख रहा था, जिस रास्ते से गया हर दिन उसको देख रहा था, कब मेरा बेटा मेरे पास आएगा, कब आएगा, हर दिन देख रहा था। और ये बाइबल कहती भाप में नहीं था, अपने होश में नहीं था, क्योंकि उसकी इच्छा थी कि वो खाना खाए। और कितना समय निकल गया, फिर वो होश में आता है, भाप में आता है और बोलते हैं मैं यह क्या कर रहा हूँ, इधर मैं मर रहा हूँ। मेरे पिता के घर में तो कितने तो चाकर लोग पेट भर के खाना खाते, मैं पिता के पास लौटूंगा, पिता के कहूँगा मैं पुत्र कहने के भी योग्य नहीं, मुझे एक सेवक बना के रख, एक चाकर बना के रख। और बाइबल कहती जब वो लौट कर आता है, पिता दूर से उसको देखता है, आनंद से भर जाता है, और पिता उसके पास जाता है, उसको गले लगाता है और उसको हिसाब नहीं मांगा तूने क्या किया। उसको ये नहीं पूछा कि तूने जो लेके गया था क्या किया तू, तो उसको गले लगाता है और तुरंत अपने सेवक को कहता है उसका कपड़ा निकालो, उसका कपड़ा, अच्छा वस्त्र उसको पहना। और फिर बाद में हम देखते हैं कि अच्छा वस्त्र पहनाया जाता है, फिर अंगठी डाला जाता है, फिर जूते डाला जाता है। तो हम देखते हैं पिता ने पुत्र का ही दर्जा दिया, क्योंकि उस समय जो चाकर रहते थे, सेवक रहते थे, उनको अंगठी बिंगठी नहीं रहता था। जो अधिकार पुत्र का तो वही पिता ने उसको दिया। तो लौट आना, उसका अर्थ परमेश्वर की ओर लौट आना। आमीन, हालेलुया। फिर हमने देखा जीवित परमेश्वर की ओर विश्वास पूर्ण वापसी। मैं बोला बहुत समय पहले क्या चल रहा था बिहार में, घर वापसी। आपने सुना रहे, इनको नहीं मालूम। मैं बोला घर वापसी चल रहा था, मालूम है क्या? बोले हमको नहीं मालूम, घर वापसी बिहार में चालू था, यूपी बिहार में चालू था घर वापसी। इसने सुना है, राजेश ने सुना है न्यूज में। मतलब क्या बहुत से लोग विश्वास में आए थे ना, तो हिंदू वाले ने बोले वो कैसे गए उसमें, तो घर वापसी परत हिंदू बनवायचं।
ये चल रहा था। ये वो बाद में बताऊंगा आपको। बंद असेल. हाँ टीव्ही बंद असेल. हाँ, घर वापसी वो चालू था कि ये इधर गए तो वापस बीच में आना है घर वापसी। तो घर वापसी नहीं, मैं बोला परमेश्वर की ओर विश्वास पूर्ण वापसी। फिर हमने कहा परमेश्वर की ओर पश्चाताप पूर्ण वापसी, मन का संपूर्ण परिवर्तन। हालेलुया। पापों से क्षमा प्राप्त करने और परमेश्वर के न्याय से बचने का एकमात्र मार्ग है। और फिर आपने देखा मन परिवर्तन के विषय में 1 थेसलिस ये वचन निकालना। फिर हम देखते हैं 1 थेसलिस 1:9। 1 थेसलिस 1:9 हिंदी में पढ़ना। ह्याच्यामध्ये एक शब्द गाळा मोर हिंदी में पढ़ो राजेश। क्योंकि वे आप ही हमारे विषय में बताते हैं कि तुम्हारे पास हमारा आना कैसा हुआ और तुम कैसे मूर्तों से परमेश्वर की ओर फिरे, मूर्तों से ताकि जीवित और सच्चे परमेश्वर की सेवा करो। आमेन, हालेलुया। तुम क्योंकि मूर्तों से परमेश्वर की ओर कैसे फिरे, ताकि जीवित और सच्चा जो परमेश्वर है उसकी सेवा करें। आमेन, हालेलुया। तो मन पानी का जो बपतिस्मा है, मन फिराने का बपतिस्मा है, उसमें हम अपने मन को तैयार करते कि हाँ अभी मैं पहला वो नहीं जानता था प्रभु को, पर अभी मैं जान रहा हूँ प्रभु के पास सच्चे पूर्ण मन से पश्चाताप पूर्ण मैं प्रभु को स्वीकार लो मेरे जीवन में। मेरा जीवन जो उसने दिया है उसकी महिमा मेरे जीवन से हो। आमेन, हालेलुया। मन का परिवर्तन, शैतान के अधिकार से परमेश्वर की ओर आना, उसके परमेश्वर के अधिकार के नीचे आना, आधीनता में आना, वही मन फिराव का सही अर्थ है। जैसा हम देखते शाऊल का जीवन बदल गया और फिर पौलुस बना, और उसने कितना तो प्रभु के लिए, कितने तो पत्रियां जेल में से भी उसने लिखी कलीसिया को। हालेलुया। फिर उसने नहीं सोचा अरे मेरा पहला जीवन क्या था, ये तो मारता तो लोगों को, अधिकार था मेरे, और अभी क्या। हालेलुया, प्रेज लॉर्ड। और उसने सच्चाई को जाना और यीशु मसीह ने कहा तुम सत्य को जानोगे और सत्य तुम्हें स्वतंत्र करेगा। पानी का जो बपतिस्मा है मन फिराने का बपतिस्मा है। तो मन फिराना है, मैं वहाँ जब ले रहा हूँ, मैं शैतान को भी मार रहा हूँ, अब अभी मैं तेरा नहीं है, मैं प्रभु का हूँ, उसके मार्ग पर चलूँगा। मन फिरा रहा हूँ, निर्णय ले रहा हूँ, एक निर्णय मैं कैसा भी बनाने दे, मैं एक शैतान को बताता हूँ कि अभी मैं तेरा नहीं प्रभु का हूँ। और जब वहाँ बपतिस्मा ले रहा हूँ वो ये भी बता रहा हूँ कि मैं प्रभु का हिस्सा हूँ, एक प्रभु का हिस्सा हूँ। हमें हालेलुया, एक कलीसिया का हिस्सा हो, एक प्रभु का हिस्सा हो। प्रेज़ द लॉर्ड। इसमें कुछ सवाल है तो बोलिए। सुनो, सवाल नहीं निकल, सवाल है तो बोलिए। चलो आज इतना ही करेंगे, फिर अगले बार और भी हम लोग करेंगे। हाँ, सवाल जवाब, कुछ सवाल मिलता है, कुछ है तो आप भी आप पूछ सकते हैं, तो बाद में भी आपके मन में आप भी बता सकते, अगले बार आपको पूछेंगे। तो सवाल निकला तो आप भी उत्तर दे सकता हूँ मैं, तो अगली बार देंगे उत्तर। तो पहले देखो क्या सवाल निकलता है, कुछ है क्या। घर वापसी ओके। जोर से चल रहा था बिहार में घर वापसी का, यूपी बिहार उधर बहुत से लोगों को मारा भी घर वापसी। बोलिए कुछ है, जैसे कुछ समझ में नहीं आया, समझा नहीं समझा, वो भी बता। बाइबल कहती पहले तुम अंधकार से इधर, हम देखे अंधकार से ज्योति की ओर आना। 1:13 में हमने देखा था, उसने हमें अंधकार के वंश से छुड़ाकर अपने प्रिय पुत्र के राज्य में प्रवेश करवाया, जिससे हमें ओके, जिसके उसमें हमें छुटकारा तक आप पापों की क्षमा प्राप्त होती है, जो हमने कलीसियों 1:13-14 में हमको वो मिला है। हालेलुया। और कुछ
कुछ है सवाल में? इसमें से लिया ना, ठीक है। अगली बार का वो, सवाल पूछूंगा मैं पूछेंगे तो मैं पूछूंगा, स्टडी करके आओ। क्या तैयार है? इसमें नहीं सवाल की बरोबर आहे. तू म्हणे आला रे तीन उंड्या खाल्ल्या त्याने आता बरोबर आहे. मला होते कोण कार्तिक होते उद्या सोडतो. आले वाडाला नाही घरात और माव 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 सोडते ठीक है, और कुछ नहीं, कुछ नहीं. ते गरीब माणसं होते बोलो बोलो बोलो. ठीक है, आपने शुरू किया है? किया क्या? किया नहीं किया बोलो. टेस्ट में करने में सब तो पता है हमको, हाँ? है ना? ठीक है, सोपा सोपा तो मालूम है ना? सोपा सोपा मालूम है ना? पानी का बपतिस्मा करवाने का बपतिस्मा, अग्नि का बपतिस्मा क्या है? शुद्धिकरण का बपतिस्मा. ओके ओके, शुद्धिकरण में बहुत अग्नि का बपतिस्मा मतलब क्या है? शुद्धिकरण का बपतिस्मा. सोना को कितना तो भट्टी से जाना पड़ता है. कभी कभी हमको शुद्ध करने के लिए प्रभु भट्टी से लेके जाते हैं. तो वो आग है बाबा, आग में जलता है ना? कुछ कुछ आग क्या करता है? आग का काम क्या है? क्या है आग का काम? क्या है? ओके, जलाना. आग का काम 3 प्रकार है. आग का काम है पिघालना. पहला पिघालता है, फिर जलाता है और फिर भस्म करता है. वो मालूम है, मूसा की उसमें झाड़ी जल रही थी, वो भस्म नहीं हो रही थी. पर आग का काम है पिघालना, जलाना और भस्म करना. पिघाला. आप देखो, अगर जो विश्व में देखो आप, जब आग लगती है तो क्या होता है? पिघलता है. तो आग का काम हो है. ओके, आग का काम ये, आग का काम होगा. और आईने का काम क्या है? दिखाना. हाँ? दिखाना. क्या क्या दिखाता है? क्योंकि बाइबल कहती है परमेश्वर का वचन आग भी है. तो आग का काम बताया, पिघालना, जलाना और भस्म करना. ओके, आग का काम. तो इससे क्या किया? तो दूसरा क्या? आईना. आईना का काम क्या है? सामने खड़ा रहना. आग का काम पिघालना, जलाना, जोड़ना. हाँ, आप ये बाइबल में किधर है वचन? है परमेश्वर वचन आगे इब्राहिम में भस्म करने वाला आगे हो. नहीं, वचन आगे बोल के ऐसा वचन है क्या? परमेश्वर का वचन आगे, हाँ है क्या? ठीक है, देखेंगे. हाँ, ठीक है, देखेंगे. तेवीस यर्मया का 23 का 29 देखिए. यर्मया 23 का 29. हाथ थोड़ा और हाथ बोल रहा है. हमारा परमेश्वर है ना? हाँ,
तेवीस काय 29 काय? 29. हाँ 29 क्या आहे? परमेश्वर म्हणतो माझे वचन अग्नीसारखे माझे वचन अग्नीसारखे मतलब आग आहे परमेश्वर का वचन आग और हातोडा बोलाय बरोबर खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे होय काय?